खरं श्री स्वामी समर्थ आजही आपल्या भक्तांच्या मदतीला धावून येतात का? अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे भगवान श्री दत्तात्रेयांचे तिसरे अवतार मानले जातात। आजही लाखो भक्तांचा विश्वास आहे की श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांची हाक ऐकतात आणि वेळ आली की कोणत्या ना कोणत्या रूपाने त्यांच्या मदतीला धावून येतात। ही घटना आहे सन 2016 मधील। एक साधक आपल्या गुरु मोहनजी सोबत श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला गेले होते। दर्शन झाल्यानंतर ते मंदिराबाहेर आले। तेवढ्यात त्यांची भेट एका वृद्ध सुरक्षा रक्षकासोबत झाली। सुरक्षा रक्षकाने त्यांना सांगितले, येथून थोड्याच अंतरावर एक दर्गा आहे, तुम्ही तेथे जाऊन दर्शन घ्या। ही गोष्ट सर्वांनाच थोडी विचित्र वाटली। श्री स्वामी समर्थांच्या मंदिरातून बाहेर पडल्यावर दर्ग्यावर जाण्याचा सल्ला का दिला असेल? पण गुरु मोहनजींनी कोणताही प्रश्न न विचारता त्यांचा सल्ला मान्य केला। ते सर्व त्या दर्ग्यावर गेले, तेथे प्रार्थना केली। त्या दर्ग्याचा इतिहासही त्यांनी ऐकला। असे सांगितले जाते की श्री स्वामी समर्थ अनेक भक्तांना मनोकामना पूर्ण होण्यासाठी त्या दर्ग्यावर जाण्याचा सल्ला देत असत। दर्शन करून ते पुन्हा अक्कलकोटला परतले। परत गुरुंना त्या सुरक्षा रक्षकाचे आभार मानायचे होते आणि त्याला दक्षिणा द्यायची होती। पण आश्चर्य म्हणजे तो सुरक्षा रक्षक कुठेच दिसत नव्हता। त्यांनी बराच शोध घेतला पण तो सापडलाच नाही। दुसऱ्या दिवशी त्यांनी पुण्याकडे प्रवास सुरू केला, पण काही वेळाने एक अजब घटना घडली। योग्य रस्त्याने जात असतानाही त्यांची गाडी पुन्हा अक्कलकोटलाच पोहोचली। ड्रायव्हर गोंधळून गेला। सर्वांनाच आश्चर्य वाटले। योग्य दिशेने निघाल्यानंतरही आपण पुन्हा अक्कलकोटला कसे आलो? तेव्हा गुरु मोहनजी शांतपणे म्हणाले, असे वाटते आपले येथे अजून एक काम बाकी आहे। यावेळी त्यांनी पुन्हा त्या सुरक्षा रक्षकाचा शोध घेतला। यावेळी तो भेटला। गुरुंनी त्याला नम्रपणे दक्षिणा दिली। त्याने ती स्वीकारली, पण जेवणाचे आमंत्रण मात्र नम्रपणे नाकारले। त्याने त्यांना एका सात्विक भोजनालयाचा पत्ता सांगितला आणि पुन्हा आपल्या कामावर निघून गेला। यानंतर ते श्री स्वामी समर्थ मंदिराच्या कार्यालयात गेले। तेथे भिंतीवर लावलेल्या एका जुन्या वर्तमानपत्राच्या कात्रणाकडे त्यांचे लक्ष गेले। त्या बातमीतील व्यक्तीचा फोटो पाहून ते थक्क झाले, कारण तो फोटो अगदी त्या सुरक्षा रक्षकासारखाच दिसत होता। त्यांनी ती बातमी काळजीपूर्वक वाचली आणि त्यांना आणखी मोठा धक्का बसला। त्या वर्तमानपत्रात लिहिले होते की मंदिराची अनेक वर्षे निस्वार्थ सेवा करणाऱ्या त्या व्यक्तीचे काही महिन्यांपूर्वीच निधन झाले होते। क्षणभर सर्वजण निशब्द झाले। लेखकाच्या मते तेव्हा गुरु मोहनजी शांतपणे म्हणाले, श्री स्वामी समर्थ जेव्हा इच्छितात तेव्हा आपल्या भक्तांच्या सेवेसाठी कोणालाही माध्यम बनवू शकतात। त्यांच्यासाठी काहीही अशक्य नाही। लेखकासाठी ही घटना केवळ योगायोग नव्हती, ती श्री स्वामी समर्थांच्या दिव्य कृपेचा आणि त्यांच्या अदृश्य उपस्थितीचा एक विलक्षण अनुभव होती। आजही अनेक भक्तांचा विश्वास आहे की श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांना कधीच एकटे सोडत नाही। ते कोणत्या ना कोणत्या रूपाने त्यांच्या पाठीशी उभे असतात। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे त्यांचे वचन आजही लाखो भक्तांच्या आयुष्यात धैर्य, श्रद्धा आणि आशा निर्माण करत आहे। तुमच्याही आयुष्यात श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा किंवा एखाद्या चमत्काराचा अनुभव आला असेल तर तो कमेंटमध्ये नक्की शेअर करा। आणि तुमच्याही श्री स्वामी समर्थांवर अढळ विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ।